Hello everyone. Our next point from biomolecule topic, optical isomerism in glucose. Structural formula of glucose shows that it contains 4 chiral carbon atom. तर chiral carbon म्हणजे carbon having 4 different valencies or valencies of carbon atom. 4 valencies of carbon atom are satisfied by different groups or atom. That carbon is called chiral carbon. म्हणजेच असा कार्बन ज्याच्या चारही व्हॅलन्सीजला वेगवेगळे ग्रुप किंवा ॲटम अटॅच असतील तर त्या कार्बनला आपण कायरल कार्बन असं म्हणतो आणि तो इंडिकेट करण्यासाठी आपण त्या कार्बनच्या डोक्यावर स्टार इंडिकेट करतो. म्हणजेच आत्ता हे जे मी स्ट्रक्चर ड्रॉ करते आहे याच्यामध्ये आपण या कार्बनला कायरल कार्बन म्हणतो आहे. का? कारण याला अटॅच असणाऱ्या ज्या व्हॅलन्सीज 4 व्हॅलन्सीज आहेत या डिफरंट ग्रुप्सने सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी OH ड्रॉ केला, इकडे CH3, इकडे Cl आणि इकडे हायड्रोजन. म्हणजे काय दिसते आपल्याला या स्ट्रक्चरमध्ये, तर या कार्बनच्या व्हॅलन्सीज वेगवेगळ्या ग्रुप किंवा ॲटमने सॅटिस्फाय झाल्या म्हणजे हा कार्बन कायरल कार्बन आहे. मग सिमिलरली ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 4 कायरल कार्बन बघायला मिळतात. तर ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये फर्स्ट पोझिशनला CHO, सेकंड पोझिशनला COH, H, थर्ड कार्बन HOH, फोर्थ कार्बन OH, H, फिफ्थ कार्बन OH, H and last कार्बन CH2OH. आता या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये 4 कायरल कार्बन आहेत. म्हणजेच काय, तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6 कार्बन सेकंड पोझिशनचा. आता ॲक्च्युली आपण फर्स्टपासून स्टार्ट केलं तर फर्स्ट कार्बन जो आहे हा कार्बन कायरल कार्बन नाही. का नाही? कारण याच्या 4 व्हॅलन्सीज डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय होत नाही. कारण या कार्बनचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर काय लक्षात येईल, इथे C डबल बॉन्ड O आहे आणि एक हायड्रोजन आणि चौथी व्हॅलन्सी सेकंड कार्बनने सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजे इथे आपल्याला 2 व्हॅलन्सीज सेम ग्रुपने म्हणजे सेम ॲटमने सॅटिस्फाय झाला आहे. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन दिसतो आहे म्हणून हा कार्बन कायरल नाही. मग सेकंड पोझिशनचा जो कार्बन आहे हा सेकंड पोझिशनचा कार्बन कायरल कार्बन आहे. तो कसा, तर या कार्बनच्या 4 व्हॅलन्सीज 1, 2, 3 आणि चौथी ही या मोठ्या ग्रुपने बल्की ग्रुपने चौथी व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजे या कार्बनच्या 4ही व्हॅलन्सीज डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणून तो कार्बन म्हणजेच कार्बन 2 हा काय असेल, कायरल कार्बन असेल. म्हणून आपण इथे स्टार इंडिकेट करतो. आता कार्बन 3 जो आहे हा पण कायरल आहे. मग कायरल आहे तर याच्या व्हॅलन्सीज बघा डिफरंट आहेत का, 1, 2, ही असेल 3 आणि ही चौथा ग्रुप. अशा या 4 व्हॅलन्सीज, 4ही व्हॅलन्सीज वेगवेगळ्या ग्रुपने अटॅच झालेल्या आहेत. म्हणजे हा कार्बन देखील कायरल असेल. आता नेक्स्ट जो आहे C4 जो आहे हा C4 पण कायरल आहे. तो कसा, तर इथे 1 व्हॅलन्सी, 2 व्हॅलन्सी, नंतरची ही असेल तिसरी व्हॅलन्सी आणि ही असेल चौथी व्हॅलन्सी. अशा 4 व्हॅलन्सीज ज्या आहेत या कार्बनला अटॅच असणाऱ्या त्या 4ही व्हॅलन्सीज वेगवेगळ्या ग्रुपने
सॅटिस्फाय झालेले आहेत, म्हणून कार्बन 4 हा पण कायरल आहे. सिमिलरली कार्बन 5 हा पण काय असणार आहे, कायरल कार्बन. तर व्हॅलन्सीज बघा, 1 2 ही तिसरी असेल आणि ही वरचा जो पार्ट आहे हे असेल चौथी, म्हणजे कार्बन 5 हा देखील कायरल आहे. पण कार्बन 6 हा जो आहे हा कायरल कार्बन नाही. का नाही? कारण इथे या कार्बनच्या 2 व्हॅलन्सीज या हायड्रोजनने सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजेच हा कार्बन इंडिकेट केला तर 2 हायड्रोजन असणार आहेत, एक OH ग्रुप असेल आणि वरती असणार आपला मोठा ग्रुप. म्हणजे इथे 2 व्हॅलन्सीज सेम ग्रुप आले जे की हायड्रोजन असे असतील. तर इथे सेम ग्रुपने 2 व्हॅलन्सीज सॅटिस्फाय झाल्या म्हणून हा कार्बन कायरल नसेल. म्हणून ग्लुकोजमध्ये टोटल 4 कायरल कार्बन प्रेझेंट आहे. You have learned that every chiral carbon can have 2 distinct special arrangement of groups around it. तर प्रत्येक कायरल कार्बन हा आपल्याला 2 डिस्टिंक्ट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप, म्हणजे एका कायरल कार्बन ॲटम असणारा कंपाऊंड याचे आपल्याला 2 डिस्टिंक्ट स्पेशल अरेंजमेंट ड्रॉ करता येतात. तर त्या कशा असतील, ज्याला आपण मिरर इमेज असं म्हणतो. म्हणजे एक कायरल कार्बन ॲटम असणारा कंपाऊंड, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे हा कार्बन इंडिकेट केला आणि या त्याच्या 4 व्हॅलन्सीज, X इकडे असेल Y W Z. आता हा एक कंपाऊंड काढला आपण. हा कंपाऊंड कसा आहे, कायरल कार्बन कंटेनिंग असा आहे आणि त्याची आपण एक स्पेशल अरेंजमेंट दाखवली. सिमिलरली अजून एक स्पेशल अरेंजमेंट आपल्याला ड्रॉ करता येते, ज्याला आपण मिरर इमेज असं म्हणतो. म्हणजेच या स्ट्रक्चरमध्ये हे 2 डिस्टिंक्ट स्ट्रक्चर झाले, ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, स्पेशल अरेंजमेंट बघायला मिळते. इथे या वायची पोझिशन डिफरंट आहे दोनही स्ट्रक्चरमध्ये आणि सिमिलरली या झेडची पण पोझिशन डिफरंट आहे. इकडे तो राईटला दिसतो, या साईडला लेफ्टला दिसतोय. म्हणजे हे काय झालं, तर स्पेशल अरेंजमेंट आहे. ग्रुपची किंवा ॲटमची स्पेशल अरेंजमेंट आपल्याला या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळते. म्हणजेच काय, तर एव्हरी कायरल कार्बन कॅन हॅव 2 डिस्टिंक्ट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप अराउंड इट. ठीक आहे. तर आपल्याला एका कायरल कंपाऊंडचे आपल्याला काय करता येतात, 2 डिस्टिंक्ट स्पेशल अरेंजमेंट इंडिकेट केल्या जातात. मग ग्लुकोजमध्ये टोटल किती आहेत, तर 4 कायरल कार्बन आहेत. म्हणजे प्रत्येक कार्बन आपल्याला पॉसिबल 2 डिस्टिंक्ट स्ट्रक्चर दाखवेल. इव्हन आपण हे जे आत्ता स्ट्रक्चर्स ड्रॉ केलेले आहेत, या 2 स्ट्रक्चर्सलाच आपण काय म्हणतो, हे एकमेकांचे काय आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. मग हे जे स्टेरिओ आयसोमर्स आपण ड्रॉ केलेले, हे स्टेरिओ आयसोमर्स आपल्याला फर्दर त्याचे सेव्हरल पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स पण ड्रॉ करता येतात. म्हणजे एक आत्ता आपण जे 2 डिस्टिंक्ट स्ट्रक्चर ड्रॉ केलेले त्याचे फर्दर अरेंजमेंट दाखवता येतात. म्हणजे एक स्ट्रक्चर आपल्याला सेव्हरल पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स पण दाखवू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे, ऑन द बेसिस ऑफ व्हेरी elaborate chemical evidence and measurement of optical activity of various chemicals involved, Emil Fischer, a German Nobel laureate, determined the configuration of the 4 chiral carbon in glucose. मग हा जो इमाइल फिशर सायंटिस्ट आहे,
या सायंटिस्टने ग्लुकोजमध्ये असणारे 4 कायरल कार्बन आणि त्यांचे कॉन्फिगरेशन म्हणजेच स्पेशल अरेंजमेंट ही इमाइल फिशर या सायंटिस्टने डिटरमाइन केलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, ग्लुकोज इज an optically active compound and has its specific rotation d alpha d20 equal to plus 52.7 degree. आत्ताच आपण काय बघितलं तर कायरल कार्बन ॲटम. तर एव्हरी कायरल कार्बन ॲटम इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कोणाला म्हणायचं तर असे कार्बन असे कंपाऊंड जे काय आहेत कायरल आहेत. म्हणजेच कायरल कंपाऊंड जे आहेत हे कायरल कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. जी आपण मागच्या प्रिव्हियस टॉपिकमध्ये आपण ही शिकलेली आहे. तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे आणि ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कोण दाखवतं तर कायरल कंपाऊंड. म्हणजेच कायरल कंपाऊंड हे कसे आहेत ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. तर ॲक्च्युअल आपण थोडक्यात ही प्रॉपर्टी बघूयात कशाला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता इथे आपल्याला या कंटेंटमध्ये ग्लुकोजचं एक्झाम्पल दिलेलं आहे तेच मी इथे एक्सप्लेन करते. आत्ताच आपण जे शिकलो ग्लुकोज हा कसा आहे तर कायरल कंपाऊंड आहे म्हणजेच ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. मग ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी काय आहे तर हा जो कायरल कंपाऊंड आहे या कायरल कंपाऊंडमधनं प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली जाते आणि ही लाईट या कायरल कंपाऊंडमधनं पास होऊन आयदर ती लेफ्ट किंवा राईटला रोटेट होते. या प्रॉपर्टीला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणतात. मग ग्लुकोज जो आहे आता सपोज जर ही प्लेन पोलराइज्ड लाईट राईट साईडला रोटेट होत असेल, राईट म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन असेल तर त्याला म्हणलं जातं डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजेच जसा इथे ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. मग डेक्स्ट्रोसाठी स्मॉल डी यूज करतात किंवा प्लस हा सिम्बॉल यूज करतात. म्हणजेच ग्लुकोजला डी ग्लुकोज असं लिहिलं जातं किंवा प्लस ग्लुकोज असंही लिहिलं जातं. डी ग्लुकोज किंवा प्लस ग्लुकोज असंही लिहिलं जातं. डीचा अर्थ डेक्स्ट्रो म्हणजेच राईट साईड किंवा क्लॉकवाईज रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे. मग याच्या ऑपोजिट दुसरं जे रोटेशन आहे ते असतं लिओ रोटेटरी. यालाच स्मॉल एन याचं रोटेशन लिओ रोटेटरी म्हणजेच लेफ्टला असणारे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल. तर आता इथे जो पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे तो ग्लुकोजशी रिलेटेड आहे. मग ग्लुकोज हा कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. म्हणजे ग्लुकोज सोल्युशनमधनं प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर ती कशी रोटेट होते राईट साईडला रोटेट होते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं डी ग्लुकोज. इथे मेन्शन केलेलं आहे प्लस ग्लुकोज ऑर डी ग्लुकोज. मग हे रोटेशन किती डिग्रीचं आहे तर बघा जेव्हा प्लस असेल रोटेशन क्लॉकवाईज असेल तर ते प्लसने मग किती डिग्रीचं रोटेशन आहे तर 52.7 डिग्रीचं असेल आणि लिओ रोटेटरी असेल तर ते मायनसने इंडिकेट केलं जातं. तर हे त्याचं ग्लुकोजचं रोटेशन आहे.
डी ग्लुकोज इज अनादर डेसिग्नेशन ऑफ ग्लुकोज. आता लक्षात घ्या, हा जो एवढा जो पार्ट आहे हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. आता नेक्स्ट पॉईंट जो सांगितलेला आहे की कॅपिटल डी आला. आता जो आपण या बॉक्समध्ये जे शिकलो तिथे आपण स्मॉल डी यूज केला. ठीक आहे, स्मॉल डी कशावरनं आला? रोटेशनवरनं आला. आता हा कॅपिटल डीचा मिनिंग आपण समजून घेणार आहोत. तर डी ग्लुकोज इज अनादर डेसिग्नेशन ऑफ ग्लुकोज विच इज मोर कॉमन. दिस डेसिग्नेशन इंडिकेट द कॉन्फिगरेशन ऑफ ग्लुकोज रादर दॅन द साइन ऑफ इट्स ऑप्टिकल रोटेशन. म्हणून मी आत्ताच तेच सांगितलेलं तुम्हाला की काय आहे, हा डी आपण कॅपिटल डी जेव्हा इंडिकेट केलेला असतो तो रोटेशन इंडिकेट करणार नाही. स्मॉल डी जर इंडिकेट केलेला असेल तर तो काय एक्सप्लेन करेल किंवा काय मिनिंग असेल तर रोटेशन इंडिकेट करणारा तो स्मॉल लेटर असेल. मग हा कॅपिटल डी काय आहे तो आपण पुढे शिकणार आहोत. तर कॅपिटल डी आणि कॅपिटल एल हे काय आहेत? कॉन्फिगरेशन्स आहेत. तर कॉन्फिगरेशनचा मिनिंग काय आहे? स्पेशल टाईप ऑफ अरेंजमेंट. अरेंजमेंटवरनं आपण आता काय करणार आहोत? डी आणि एल, कॅपिटल डी आणि एल असे लेटर्स आपण यूज करणार आहोत. तर दोघातला मेन डिफरन्स जो आहे, कॅपिटल डी आपण कशासाठी यूज करणार आहोत? कॉन्फिगरेशन इंडिकेट करण्यासाठी कॅपिटल डी आणि कॅपिटल एलचा यूज करणार आहोत. आणि स्मॉल डी स्मॉल एल हे जे आहे हे काय इंडिकेट करेल? रोटेशन इंडिकेट करेल. प्लेन पोलरायझर लाईटचं रोटेशन इंडिकेट करणारा डी आणि एल, स्मॉल डी एल. कॅपिटल डी एल हे काय आहे? कॉन्फिगरेशन इंडिकेट करणारा. तर आता हे ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे तो आपण बघूया. डी एल कॉन्फिगरेशन सिस्टीम. The prefix D or L in the name of a compound indicate relative configuration of a stereoisomer. It refers to a particular enantiomer of glyceraldehyde. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल जे आहे एक्सप्लेनेशनसाठी ग्लिसरॉल्डिहाइड हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आता हे एक्झाम्पल बघूया आपण. The glyceraldehyde has one chiral carbon at C2 position. इथे आपल्याला ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे स्ट्रक्चर इथे कार्बन असेल. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3. तर 2 पोझिशनचा हा जो कार्बन आहे तो कसा आहे? कायरल आहे. याच्या व्हॅलन्सीज बघा 1 2 3 4. 4 डिफरंट व्हॅलन्सीज. म्हणून C2 जो आहे हा कार्बन जो आहे तो कायरल. तिथे स्टार पण इंडिकेट केलेला आहे. इथे आपल्याला स्टार काय सांगेल की तो कार्बन कायरल आहे. अँड एक्झिट ॲज 2 इनॅन्शोमर. मग हा जर कायरल कंपाऊंड असेल तर त्याची इथे या कायरल कंपाऊंडची, कंपाऊंड कुठला? ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइड हा कायरल कंपाऊंड आहे आणि त्याच्या या दोन इमेज दाखवलेल्या आहेत ज्या काय आहेत? मिरर इमेज आहेत. म्हणजेच या 2 अरेंजमेंट ज्या आहेत यांच्यामध्ये आपल्याला स्पेशल टाईपची अरेंजमेंट दिसते. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो? ते काय आहेत? इनॅन्शोमर्स आहेत. हे आपण 2 इनॅन्शोमर इथे इंडिकेट केलेले आहेत. These are represented by 2 Fisher projection formula. मग हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे स्ट्रक्चर्स आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत? तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाने. मग आता आपण फॉर्म्युला काय आहे तो बघणार आहोत. कन्व्हेन्शियली प्लस ग्लिसरॉल्डिहाइड is represented by the Fisher projection formula having OH group attached to C2 on right side. बघा इथे आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इथून स्टार्ट होईल आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला.
काय आहे तर OH ग्रुप अटॅच टू C2 ऑन राईट साईड. आता इथे हा OH ग्रुप आहे, दोन्ही स्ट्रक्चरमधला OH ग्रुप. हा OH ग्रुप हे लक्षात घ्या. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला OH ग्रुप हा राईटला आहे की लेफ्टला आहे याच्यावरनं आपण D आणि L हे लेटर देणार आहोत. यालाच आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतो. तर काय सांगितलेलं आहे, जर OH ग्रुप, पण हा OH ग्रुप कुठला असायला हवा आहे, कायरल कार्बनला अटॅच असणारा OH ग्रुप, आणि तो कायरल कार्बन ॲटम बॉटमचा कायरल कार्बन असायला हवा आहे, ही पण कंडिशन असेल. तर बॉटमचा म्हणजे या साईडने आपण ते काउंट करत जातो 1 2. तर बॉटमचा म्हणजे ग्लुकोजमध्ये आपल्याला ते समजेल, कारण ग्लुकोजमध्ये 4 आहेत, मग बॉटमकडनं आपण कायरल कार्बन कन्सिडर करायचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यासाठी. मग या स्ट्रक्चरमध्ये एकच कायरल कार्बन आहे, म्हणून इथे काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. तर हा कायरल कार्बन ॲटम, या कायरल कार्बन ॲटमचा OH ग्रुप याची पोझिशन बघायची आहे. तो OH ग्रुप जर राईट साईडला असेल तर दिस कॉन्फिगरेशन इज डिनोटेड बाय सिम्बॉल D. या स्ट्रक्चरमध्ये OH ग्रुप हा राईट साईडला आहे, म्हणून याच्यासाठी आपण कॅपिटल D हा लेटर यूज करायचा. ठीक आहे. आणि ज्या वेळेला ग्लिसरॉल्डिहाइड OH ग्रुप हा लेफ्ट साईडला असेल, पण OH ग्रुपची कंडिशन काय आहे हे लक्षात घ्या. OH ग्रुप कुठे असायला हवा आहे, कायरल कार्बनचा OH ग्रुप हवा आहे आपल्याला, दुसरा आपण कन्सिडर करणार नाही. कायरल कार्बनला अटॅच असणारा OH ग्रुप हा राईटला असेल तर कॅपिटल D यूज करा, तो लेफ्टला असेल तर कॅपिटल L त्याच्या नावाच्या आधी हे डेसिग्नेशन आपल्याला ॲड करायचे, आणि यालाच म्हटलं जातं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फॉर्म्युला जो आहे तो एवढाच आहे, म्हणजे जास्त याला काही डिस्क्रिप्शन नाही आहे. D आणि L, कॅपिटल DL कुठे यूज करतो आपण, त्यालाच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणलेला आहे. Similarly, configuration of minus glyceraldehyde is denoted by symbol L. All the compound which can be correlated by a series of chemical reaction to plus glyceraldehyde are said to have D configuration. म्हणजेच प्लस रोटेशन असणारे जेवढे हे आहेत कंपाऊंड्स आहेत ते D कॉन्फिगरेशनने, जनरली D कॉन्फिगरेशनने इंडिकेट होतात. द कंपाऊंड विच आर केमिकली कोरिलेटेड टू मायनस ग्लिसरॉल्डिहाइड आर सेड टू हॅव L कॉन्फिगरेशन. म्हणजे जनरल इथे मेन्शन केलेलं आहे की रोटेशन प्लस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, कॉन्फिगरेशन D कॉन्फिगरेशन बघायला मिळतं, आणि रोटेशन L असेल म्हणजेच लेफ्टला असेल तर काय बघायला मिळतं, कॉन्फिगरेशन L बघायला मिळतं. दिस इज द सिस्टीम ऑफ रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ कायरल कंपाऊंड. सो नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण, याच्याशीच रिलेटेड इथे अजून एक एक्झाम्पल आहे. A monosaccharide is assigned D or L configuration on the basis of the configuration of the lowest chiral carbon in its Fisher projection formula. Illustrate the D configuration of plus glucose. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल कोणासाठी आहे तर फर्स्ट एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइडचं इंडिकेट केलेले, म्हणजेच काय प्लस सिरीजचे 2 एक्झाम्पल्स इथे मेन्शन केलेले आहेत आणि त्यांचं कॉन्फिगरेशन D आहे हे सांगणारा किंवा हे सांगणारं हे एक्झाम्पल असेल. आता या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलेलं आहे, तेच एक्झाम्पल इथे आहे. ग्लुकोजसाठी आपल्याला नवीन एक्झाम्पल असेल. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय असेल तर
फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे ग्लुकोजमध्ये टोटल 4 कायरल कार्बन आहेत. हा 1 2 3 4. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा आपल्याला कुठे अप्लाय करायचा आहे? कायरल कार्बनला. पण तो कायरल कार्बन कुठला कन्सिडर करायचा? बॉटमचा. म्हणजे आपण 5वा कार्बन कन्सिडर करणार आहोत. मग या 5व्या कार्बनला जो OH ग्रुप अटॅच आहे तो OH ग्रुप आपल्याला कुठे दिसतोय? राईट साईडला. म्हणून याला आपण कॉन्फिगरेशन, ग्लुकोजचं कॉन्फिगरेशन हे काय असेल? डी कॉन्फिगरेशन असेल. हा सोपा असा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जास्त काही नाही आहे, फक्त डी आणि कॅपिटल L कधी वापरायचा हे सांगणारा तो फॉर्म्युला. बॉटमच्या कायरल कार्बनचा OH ग्रुप जर राईटला आला तर डी, बॉटमच्या कायरल कार्बनला OH ग्रुप हा लेफ्टला आला तर कॅपिटल L. हेच नोटेशन फक्त यूज केले जातात, त्याला आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणतो. तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉईंट बघूया. थँक्यू.